डोंबिवली के बाद कल्याण में भी रिक्शा चालक द्वारा प्रवासी पर जानलेवा हमला। कल्याण पश्चिम में रऊफ नामी रिक्शा चालक ने रिक्शा प्रवासी और उसके 2 साथियों पर चाकू से हमला किया। महात्मा फुले पुलिस ने आरोपी रिक्शा चालक को गिरफ्तार किया। बता दें कि रिक्शा में आगे बैठने पर प्रवासी ने इनकार किया। तब रिक्शा चालक और प्रवासी में वाद विवाद हुआ। तभी प्रवासी ने फोन करके अपने रिश्तेदार को बुलाया। फिर से वाद विवाद और झगड़ा होने पर रऊफ नामी रिक्शा चालक ने तीनों पर चाकू से वार किया। उन्हें उपचार के लिए अस्पताल में भर्ती किया गया है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करके अधिक जांच कर रही है। महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला। त्या अनुषंगाने जो प्रवासी होता त्यांनी त्याचे 2 मित्र आणि नातेवाईकांना भांडण झाल्याचे सांगितले। ते जागेवर आले आणि त्यांच्यामध्ये परत वाद झाला आणि त्या रिक्षा चालकाने हे 2 प्रवासी आणि त्याचे नातेवाईक असं तिघांवर चाकूने हल्ला करून जखमी केलेले आहे त्यांना। त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे। रिक्षा चालकाचं नाव रऊफ असं आहे। त्यांच्यामध्ये वाद फक्त पुढच्या सीटवर बसण्यावरनं वाद झालेला होता आणि जो फिर्यादी आहे प्रवासी तो पुढे बसायचं त्यांनी नाकारलं होतं, त्या कारणावरून वाद झाला। जखमी 3 आहे। सध्या आरोपीचं नाव आम्हाला एकच निष्पन्न झालेलं आहे। पुढील तपास चालू आहे। तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते त्याप्रमाणे त्यांना कारवाई करण्यात येईल।